तारा ओढणं बाकी आहे. मी मनोज खरे, सारोळा तालुका जिल्हा धाराशिव. मी परवा निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि पोलीस उपनिरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन यांना की पवनचक्की हे मनमानी कारभार चालू आहेत आणि पवनचक्की म्हणजे दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये जवळपास 10 पवनचक्क्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी अधिकच भयभीत असं शेतकऱ्याचं वातावरण आहे. कारण संतोष देशमुख झाले, तुळजापूरचं प्रकरण झालं, गुंडाची दहशत आहे त्याच्यात आणि त्याच्यामुळं कोण पुढे येत नाही आहे. परंतु आम्ही पण वारंवार त्यांना विनंती केली की आमच्या शेतातून हे पोल वगैरे तारा नेऊ नका, परंतु ते ऐकत नाहीत. ते तसंच बळजबरी करतात आणि साईडला इकडे घे तिकडे घे करून करतात. तर ह्यांची दहशत कमी होण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगून, पण ते ऐकत नाहीत. तर जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस त्या निवेदनावर योग्य ती दखल घेतील आणि त्यांनी घ्यावी, जेणेकरून आम्हा शेतकऱ्यांना ह्यांचा त्रास होणार नाही. आणि हा जर असाच त्रास राहिला तर आम्हाला भविष्यात मोठ्या अडचणी येणार आहेत. आणि ह्या माझ्या शेतात 1 एकरमध्ये पहिलेच MSCBचे 10 पोल आणि 10 स्टे आहेत आणि नंतर आणखीन ह्यांचं वाढत आहे. सगळ्या माझ्या शेतात ताराच्या वळणीच होत आहेत. त्याच्यामुळे मी ह्यांना सांगून पण ते ऐकत नसल्यामुळे मी निवेदन दिलं आहे. त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाई करावी आणि तसेच वरिष्ठांनी पण कारवाई करून ह्यांची हुकुमशाही दंडलशाही ही थांबवावी ही विनंती आहे. कोणत्या मागणीचे निवेदन दिले आहे नेमकं तुम्ही? आपण मागणीचं असं निवेदन दिलेलं आहे की माझ्या शेतातून ह्या ठिकाणी मला रोड टच शेत आहे, त्या ठिकाणी मला शेड बांधकाम चालू आहे, माझं बेसमेंट लेवल झालेलं आहे. त्याच्यावरूनच त्यांना पोल आपण रवू नका म्हणलं असताना त्यांनी साईडला आपल्या शेताशेजारी पोल घेतलेत आणि ती तारा ओढत आहेत. तर ते विद्युत वाहिन्या तारा ओढू नये आणि माझ्या शेतावर मला अडचणी येणार आहे. ती भविष्यात पहिल्याच भरपूर तारा आहेत, त्याच्यामुळे मी ते निवेदन दिलेलं आहे.